वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आमची थोड्या वेळात पोपटी आहे, तर पेंडा बघायला आलतो. ही बघा, 4 जण पेंडा बघायला आलतो. 2 जण सामान आणायला गेलीत. तर आता नंतर भेटू, पोपटी करत. काही दिवसानंतर इथं आमची पिच तयार होईल. सिमेंट विकेट बघा, खोदून बिदून ठेवलंय, दगडा पण आणून ठेवलीत. तर काही दिवसानंतर या पिचचा पण, पिच बनवताना पण ब्लॉग घेईल मी. बघा, हा मामरूटचा उपयोग येणार आहे पोपटीसाठी. पाहू शकता आंबेवाडी. काही मामरूट पण तोडाचा घेतला आहे, कारण रात्रीचा कालोख होईल म्हणून आता दिवसाचा मामरूट तोडून घेतात. बघा बघा, फोनवर बोलते आदित्य पाटील. पाहू शकता तुम्ही. हा बघा, इकडं मामरूट बघा किती आहे. तर गाईच हा बघा, मामरूट काढलाय. तर आता मामरूट काढून चाललोय आता आम्ही घरी. भेटू आता थोड्या वेळा नंतर. बघा मामरूट बघा, पाहू शकता. बघा चिकन आणि मसाला बिसाला. इकडं मामरूट मडकी पण घेतली, आणि इकडं पोपटेट टाकायला शेंगा. पाहू शकता. अजून 2-3 माणसं यायची बाकी आहेत. तर गाईज हर्ष पाटील आलाय, पाहू शकता तुम्ही. इथं चिकन ला मीठ मसाला लावतात. हे बघा गाई, 4 किलो चिकन आहे. आणि बघा मसाला बघा, यो कुठला मसाला आहे. सगळे ग्रेट आहे. कालच होत म्हणून बघा कशा पद्धतीने चिकन कालवतंय. बघू शकता तुम्ही. पॅकेट बघा मसाल्याची किती होती. आणि ती मडकी 3, आणि तिकडं मामरूट, आणि या शेंगा पण पाहू शकता तुम्ही. ते बघा चिकन पण कॉईल पेपर मध्ये गुंडळून ठेवलंय. बघा मडके पण पाहू शकता तुम्ही. 3 मडके पूर्ण नाहीत म्हणून डबा आणलाय. आणि इकडे मामरूट पण आहे. बघा मामरूट पाहू शकता. ऑइल पेपर मध्ये सगळं चिकन ठेवून झालंय. पाहू शकता. हा माणूस नव्हता, तो पण माणूस आलाय. पोयना 800. गाई इथे मडके भरायची पण घेतली. पाहू शकता. अंडे ठेवतोय मडक्यात. आणि इकडं मामरूट, जो घाण पाला असतोय तो काढायला लागतं, ते स्वरूप काढतंय घाण. आणि बघा पाहू शकता, शेंगा, अंडे आणि चिकन मडके भरायचे घेतले. ते गाईच पाहू शकता. थंडा पण आणलाय इकडे. आणि इकडे लाचचा डबा भरायला घेतलाय. चिट्टूनी चिकन पण बरा शिल्लक आहे बघा. तर गाईस डबा पण झालाय भरून, मडकी पण झाले भरून. पाहू शकता. आता एवढी घाण आहे, ती उचलून फेकायला लागेल शेतात. हे बघा थंडा बिंडा सगळा आणलाय. मडकी बिटके ठेवली शेतात. आणि लाकडा नाही वाळवलोय, तर लाकडात नव्हती भेटत. ते बघा लाकडं बघा कसली घेतली. मोठा दांडका घेतलाय. तर आता चाललोय परत शेतात. तर काही चाललोय आता परत शेतात. मडके बिडके आहेत तिकडं, तर लाकडं नाही लावलोय. बघा लाकडं पण घेतलीत, थोडीच घेतलीत. तर चाललोय परत शेतात आता लावू पोपटी. ते बघा मडके बिडके लावले तिथे. पेंडा पण इकडं बाजूलाच आहे. तर आता थोड्या वेळात आग लावण्यात येईल. गाईजी बघा मडक्याच्या बाजूला लाकडा लावलीत, कारण जळली पाहिजे आतला सामान म्हणून लाकडा लावलीत बाजूला. आणि त्याच्यावरती पेंडा बघा, कलशी आणले पाण्याची, पाणी प्यायला. तर गाईज ही बघा आग लावलंय. आदित्य पाटील आग लावतोय. बघा पेंडा टाकलाय. धूर बघा किती आहे. आग बिग लावलंय. आणि इकडे आधीच पैसे पडलेले, पैसे पण भेटले. बघा पोपटी. चिट्टू एकटाच पोपटी लावतोय मगत पासन्या. आणि इकडे बाजूला हा पेंडा आहे, तिथनच पेंडा घेऊन इथं टाकतो. आता थोड्या वेळात 20 मिनिटं शिल्लक आहेत. 20 मिनिटानंतर पोपटे खायला घेऊ. गोला कर तिकडून, मी टाकतो गोला कर तिकडची. आमचे पोपटे झाले.
मटके बिटके घेतलेत काढायचे बघा. पहिला डब्बा बाजूला काढलाय. पहिला डब्बा पाहू शकता तुम्ही. वरचा कुठं आहे? अरे मग टाक. हे बघा पहिला डब्बा. करपले आमची पोपटी. गाईच कोळसा झालाय शेंगांचा. वाट लावले तर अजून 3 मडके बाकी. गाईच मडके पाहू शकता. मडके पण आमचे खूपच तापलेत. करपले वाटतं पोपटी पण. गाईच मडका पाहू शकता. वाफ किती निघते मडक्यातून. अजून 2 मडके काढायचे बाकी आहेत. कोळसा पण पाहू शकता तुम्ही. गाईच हा बघा दुसरा पण मडका काढलाय. आता लाटचा मडका झालाय. गाईच 3 मडके पाहू शकता. 2 इकडे आणि हा 1 मडका. आता थोड्या वेळानंतर त्या मडक्यातला काही सामान होता तो काढू. पाहू शकता मडक्यातली पोपटी. डब्यातली खाऊन झाले. आता मडक्यातली बघा करपलाय. गाईच मडक्यातली पोपटी. पहिले खाली पाहू शकता तुम्ही बाजूला कशी घाण ठेवलंय. आणि अजून 1 मडका शिल्लक आहे इकडे. तो नंतर खाण्यात येईल. गाईज लाचचा मडका घेतलाय. व्हिडिओ आपली इथं थांबवला. गाईज भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. पोपटी बिपटे खाल्ले. आपला ब्लॉग इथं थांबवतो. चला बाय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आता चाललोय मी डब्बे घेऊन. पोपटी बिपटे खालीन. आता चाललोय. पाहू शकता माणसं पाहू शकता तुम्ही. मी न्यू तशी पेटी घेतली.